अजूनही आपल्या कॉलेजचा पहिला दिवस आठवतोय. खरं तर आम्ही सगळ्याजणी एकाच शाळेतल्या बाल मैत्रिणी. मी, मंजू, पल्लू तर एका बिल्डिंग मधल्या. तू बाहेरून आलीस आणि आमच्या ग्रुपमध्ये अगदी एकरूप झालीस. दुधात साखर मिसळावी तशी एकरूप झालीस तू आमच्या ग्रुपमध्ये. आणि तुझी जिद्द, चिकाटी, सलाम. ज्या जिद्दी आणि चिकाटीने तू तुझं डॉक्टरेट पूर्ण केलं, खरंच आम्हाला सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटतो. आज तू मोठ्या पदावर काम करतेस. वी रिअली प्राऊड ऑफ यू नैना, वी रिअली प्राऊड ऑफ यू. अशीच छान, आनंदी, हसरी, खेळकर राहा. आज तुझ्या वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. हसत राहा, खेळत राहा, आनंदी राहा आणि वी लव्ह यू, वी लव्ह यू. ना मला वाटतं तू आमच्या ग्रुपमधली सगळ्यात जास्त खोडकर मुलगी असशील ना. तुझ्या एक एक खोड्या आठवून मला आजही खूप हसू येतं. पण तू जेवढी खोडकर आहेस तेवढीच मेहनती आहेस, तेवढीच स्पष्टवक्ती आहेस आणि तेवढीच डिटरमाइंड पण आहेस. बेसिकली यू आर अन ऑलराऊंडर अँड वी आर व्हेरी लकी की तू आमची मैत्रीण आहेस. आणि आजच्या दिवशी आय विश यू ऑल द हॅपीनेस अँड प्रॉस्पेरिटी इन युअर लाईफ अहेड. हॅपी बर्थडे डिअर. नैना, आपली 30 वर्षापासूनची मैत्री, अजूनही आपण खूप छान मैत्रिणी आहोत. आणि कॉलेजची 5 वर्ष आपण खूप मजा केली, मस्ती केली, धमाल केली. मग फिरायला जाणं, तुझ्या घरी विक्रोळीला जाणं, मालवणची ट्रीप, फॅशन शो, खूप मजा केली आपण. आणि लग्नानंतर खूप शिकत राहिलीस, मग डॉक्टरेट पूर्ण केलीस. हॅट्स ऑफ टू यू डिअर. हॅपी बर्थडे. स्टे ब्लेस, हॅपी अँड हेल्दी. लव्ह यू डिअर. बाय. हाय नैना, व्हेरी हॅपी बर्थडे टू यू डिअर. तुझी आणि माझी ओळख खरी तर झाली कॉमन फ्रेंड टू, परंतु तुझ्या लाघवी स्वभावामुळे हे कधीच जाणवलं नाही आणि आपण एकमेकांमध्ये मिसळून गेलो हे खरं. तुझ्या लग्नानंतर ज्या चिकाटीने डॉक्टरेट पूर्ण केलंस आणि मोठ्या पदावर कामावर झाली, आज नैनाची डॉक्टर अनुपमा गावडे झालीस, त्या गोष्टीचा मला प्रचंड अभिमान आहे डिअर. तुझ्या या सध्याच्या क्वारंटाईन व्हिडिओमध्ये तुझ्या सुंदर भावना व्यक्त करत आम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यास गोड आवाजात तुझ्या, त्या तर लक्षणीयच होत्या. त्यातून तुझ्या भावना इमोशनल एक्सप्रेस करण्याची जी ताकद तू प्रचंड वाचनाने, शब्दभांडाराने जी मिळवली आहेस ती अप्रतिम. आणि अशीच खेळकर, खोडकर, लाईव्हली आणि प्रचंड अभ्यास करणारी आणि आम्हाला समजून घेणारी अशी राहा. आणि तुझ्याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान असेल. आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला. तुझ्याविषयी सांगायचं झालं तर नाही ना, तू नटखट होतीस, तू आहेस आणि तू अशीच राहशील, नो डाऊट अबाउट. बट जोक्स अपार्ट नाही ना, तू ज्या कष्टाने, ज्या श्रमाने, ज्या मेहनतीने आणि ज्या चिकाटीने या पदावर पोचली आहेस. शिक्षण क्षेत्रामध्ये तू कार्यरत आहेस. ज्ञानदानाचं एक उत्तम कार्य तुझ्याकडनं होत आहे. आजचा विद्यार्थी तू घडवत आहेस. उद्याचा भारताचा तो उत्तम नागरिक होणार आहे. अशा तुझ्या मेहनतीला हॅट्स ऑफ. आणि आम्हाला खरंच कौतुक आहे. वी आर रिअली प्राऊड ऑफ यू नैना. तू हे तुझं ज्ञानदानाचं कार्य असंच अखंड सतत चालू ठेवावंस हीच आमची सदिच्छा. नैना, यू बी फिट, यू बी हॅपी अँड वाढदिवसाच्या परत एकदा तुला शुभेच्छा. बाय डिअर. हाय नैना, हॅपी बर्थडे टू यू डिअर. नैना, सगळी पर्सनॅलिटी छान दिसतेस. मनमिळावू स्वभाव, डेडिकेशन, डिटर्मिनेशन, मला तुझं खूप अभिमान आहे ना. व्हॉट्सअपवर जेव्हा तू काही पोस्ट कमेंट्स टाकतेस ते छान अप्रिशिएट करतेस. परत वाचावं असं वाटतं. एखाद्याचे कलागुण एकदम व्यवस्थित टिकून ते लेलिया उतरवण्याची चांगली कला आहे तुझ्या. वी आर रिअली प्राऊड. यू आर आवर फ्रेंड ऑफ आवर्स नैना. हॅपी बर्थडे टू यू डिअर वन्स अगेन. हाय नैना, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझं आयुष्य सुख समृद्धीचं, आनंदीचं आणि भरभराटी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. बाय. लव्ह यू. हाय नैना, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नैना,
तुझं नाव डोळ्यासमोर आलं की तुझी कॉलेजमधली पहिली एंट्री आठवते, त्यानंतर तुम्ही केलेला फॅशन शो आठवतो, आपले LR मधले डिस्कशन्स आठवतात, कट्ट्यावर बसणं आठवतं आणि असं सगळा 5 वर्षाचा काळ माझ्या डोळ्यासमोरून निघून जातो. आपल्या मैत्रीमध्ये आपण खूप मजा केली आणि आपण सगळ्यांनी खूप एन्जॉय केले आपलं कॉलेज लाईफ आणि इव्हन अजूनही आपण एन्जॉय करतोय. आपली मैत्री खूप म्हणजे 30 वर्षे ही मैत्री आपण टिकवून ठेवली आहे आणि ह्याच्या पुढेही आपण टिकवणार आहोत. लग्नानंतर तू पुढे शिक्षण घेतलंस आणि डॉक्टरेट मिळवलीस, ह्याच्याबद्दल आम्हाला खूप खूप अभिमान आहे आणि तुझी अशीच उन्नती होत राहो. ऑल द बेस्ट. मिस्चिवियस नॉटी नैना. आमच्या घरी माझ्या बिल्डिंगमध्ये माझ्या घरच्या खालच्या मजल्यावर तरेकाका राहायचे. तुम्ही सगळ्या जणी जेव्हा यायचा तेव्हा तू प्रत्येक वेळी तरेकाकांची बेल वाजवून पळून जायची. आम्ही तुला सांगायचो अगं दुसऱ्या कोणाची तरी बेल वाजवू, पण तू तरेकाकांचीच बेल वाजवून पळून जायची. अशी आमची नॉटी नैना. नैना, तुला आठवतं का ग, आपली 12वीची परीक्षा झाल्यानंतर तू ग्रॅज्युएशन पूर्ण न करता डायरेक्ट BEdला ॲडमिशन घेणार होतीस आणि आम्ही मात्र त्यावेळी सगळ्याजणी तुला असं नको करूस म्हणून खूप सांगत होतो, कारण आमच्या ग्रुपमधली खूप चांगली मैत्रीण आमच्यापासून दूर गेली असती ना. आणि मग शेवटी एके दिवशी आपण दोघीजणी विद्याविहारला सोमय्या कॉलेजला तुझ्या ताईंच्या सरांना गायडन्स करता भेटायला गेलो होतो आणि तेव्हा त्यांनी सुद्धा तुला आधी ग्रॅज्युएशन पूर्ण कर आणि मग BEd कर असा सल्ला दिला होता, आठवतं? आणि त्यावेळी मी मात्र तू आणखीन 3 वर्ष आमच्या कॉलेजमध्ये आमच्याबरोबर असणार आहेस या कल्पनेने खूप खुश झाले होते. आज ती 3 वर्षच काय, त्याच्या पुढची 22-23 वर्ष आपण एकत्र आहोत आणि अशाच कायम एकत्र राहणार आहोत. हाय नैना, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुला. नैना, आपण NCC कॉलेज पासूनच्या मैत्रिणी आहोत. गेले 31 वर्ष आपण आपली मैत्री अशीच जपत आलो आहोत, ती भरत आलो आहोत. NCC कॉलेजच्या खूप साऱ्या आठवणींपैकी एक सांगायची तर आपण गेलेला फॅशन शो, आपण रोजा गाण्याच्या म्युझिक पीसवर आपला सिक्वेन्स बसून आपला फॅशन शो केला होता आणि सरप्रायझिंगली आपल्याला त्याच्यासाठी सेकंड प्राइज सुद्धा मिळालं. अशा खूपशा आठवणी NCC कॉलेजच्या आहेत, सुंदर आठवणी. आपण खूप मजा करायचो, आपण खूप मस्ती केली आहे. रादर आपण करतो जेव्हा केव्हा आपण भेटतो, आपला सगळा ग्रुप आपण एकत्र जेव्हा भेटतो तेव्हा या वी डू द सेम थिंग, सो वी आर इन टू द सेम फेज. आपली मुलं आता कॉलेजमध्ये आहेत, बट स्टील या वी डू द सेम माझ्या आयुष्यामध्ये नैना हा शब्द म्हणजे एक निखळ मैत्री, इमोशन्स. तिने तो मला दिवस अजूनही आठवतो, कॉलेजचा पहिला दिवस, ज्या दिवशी तू अशी डोअरमधून एंट्री मारलीस आणि जागा शोधलीस आणि आल्या पहिल्यांदा जाऊन राखीच्या बाजूला बसली. आम्ही थोडे सरप्राईज होतो की अरे काय ओळख नसताय, पाळत नसताय, एवढा मोठा फटाका येऊन अगदी आमच्याबरोबर येऊन बसलाय. जरा तू तेव्हा मला ओव्हर स्मार्टच वाटलेलीस, पण तुझं आमच्याशी मैत्री करून आमच्या ग्रुपमध्ये मर्ज होणं हा माझ्यासाठी एक म्हणतात ना की ब्लेसिंग ऑफ गॉड आहे ते. कारण तू कधीच आमची मैत्री सोडली नाही. टिल टाईम आपण सगळ्याजणी एकत्र आहोत. आणि स्पेशल म्हणजे मला गार्डन व्ह्यू माझी कधीच तुला विसरणार नाही, कारण आमच्या पूर्ण गार्डन व्ह्यूच्या ग्रुपमध्ये तू एक फटाका होतीस आणि अजूनही ते तुझा विचार करून किंवा तुझी आठवण काढून अजूनही असे आहे भरत असतील आणि तुझी नैना कशी आहे असूनही मला ते विचारतात. म्हणजे तू त्यावेळेचा तुझा इम्पॅक्ट अजूनही तो कायम आहे. आणि माझा भाऊ सुद्धा म्हणतो की तुम्ही जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये कोणी काहीही चेंजेस नाही झाल्या, स्पेशली नैनाची जी हेअरस्टाईल आहे ती टिल टाईम अजूनही आमच्या सगळ्याच्या बदलल्या, पण नैनाची हेअरस्टाईल अजूनही बदललेली नाही आहे. सो नैना ऑलवेज अशीच आयुष्यामध्ये हसत आनंदी आणि सुखी राहा. आय लव्ह यू लॉट अँड लॉट.